आता कर्क राशीकडे वळतोय. कर्क रास ही एक अत्यंत चांगली रास आहे. राजकारणामध्ये यशस्वी होणारी, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होणारी, प्रसिद्धी मिळणारी, नावलौकिक मिळणारी, ह्या गोष्टी कर्क राशीला जन्मजात मिळतात. लता मंगेशकर यांची कर्क रास, पंडित नेहरूंची कर्क रास, महात्मा गांधींची कर्क रास, अनेक जगात जी जी माणसं मोठी झालेली आहेत, कीर्तीच्या शिखरावर गेलेली आहेत, ही माणसं कर्क राशीची आहेत. समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, सामाजिक जीवनामध्ये समाजाची जेवढी जेवढी क्षेत्र आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये कर्क राशीची माणसं चमकतात, पुढे येतात, यशस्वी होतात. कर्क राशीच्या व्यक्ती सगळ्यांच्यावर प्रेम करतात. सर्व जाती जमाती, सर्व धर्म, सर्वांच्यावर सारखं प्रेम करणं, प्रेमळपणा असणं, दयाळूपणा असणं, लोकांच्या सुखदुःखात सामील होणं, या गोष्टी कर्क राशीकडे आहेत. तेव्हा कर्क रास ही जीवनाच्या क्षेत्रामध्ये एक चमकणारी रास आहे. आपल्या कलागुणांनी लोकांना अतिशय जवळ करणं, वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना मदत करणं, जे पीडित आहेत, दलित आहेत, गरीब आहेत, या सगळ्या लोकांना जवळ करणं, त्यांना मायेनं, तळमळीनं, कळकळीनं त्यांच्याबरोबर वागणं आणि लोकांना जास्तीत जास्त मदत करणं, ही या कर्क राशीची वैशिष्ट्य आहेत. आता कर्क राशीचा महत्वाचा ग्रह गुरु, हा गुरु फक्त 5 तारखेपर्यंत, 5 डिसेंबरपर्यंत आपल्याला अनुकूल आहे. शुभ कार्य करणं, विवाह, साखरपुडा याच्याकरता डिसेंबरमधले पहिले 5 दिवस अनुकूल आहेत. नंतर गुरु 12वा होणार आहे. हे कर्क राशीकडे महत्वाच्या गोष्टी त्या गुरुकडेच आहे. तो भाग्याचाच मालक आहे. त्याच्यामुळे तोच महत्वाचा ग्रह आता 12व्या घरात जाऊन बसलाय. 12व्या घराला व्यय असं नाव आहे. आता हा या महिन्यात आपला खर्च होणार आहे, खर्च वाढणार आहे, पण ते चांगल्या कामासाठी असतील, धार्मिक कामासाठी असतील. दानधर्म कराल, आध्यात्मिक क्षेत्रात कार्य कराल, यात्रेला जा, तीर्थयात्रेला जाल, आणि विशेषतः साधू, संन्यासी किंवा या सगळ्या चांगल्या लोकांच्या, धार्मिक क्षेत्रातल्या लोकांच्या संपर्कात येण्याची अधिक शक्यता आहे. आता हा जो महिना आहे, हा महिना आपल्याला पहिल्यांदा गुरुच एकदम त्या ठिकाणी 12व्या घरात गेला. मात्र शनी आपल्याला अनुकूल आहे. त्याच्यामुळे भागीदारी व्यवसाय, वैवाहिक जीवन आणि अचानक धनलाभ याच्याकरता गुरु चांगला आहे. तेव्हा हा गुरु काय करणार आहे, तर तुम्हाला संकटातनं वाचवणार आहे. गाडी आता तुमची स्लिप होती, स्लिप होता होता ती थांबणार आहे, अपघात होता होता थांबणार आहे. तेव्हा ज्या गोष्टी टोकाला अनिष्टपणाने जातील, जी काही संकट येतील, ती टोकाला न जाता थोडीशी मागं थांबतील. कारण त्या गुरुची 6व्या स्थानावर आणि 8व्या स्थानावर दृष्टी आहे. तेव्हा 6व्या स्थानावर असल्यामुळं कर्मचारी वर्गाचं सहकार्य चांगलं लाभणार आहे. हितशत्रूंचा त्रास कमी होणार आहे. मेडिकल मधल्या लोकांना, केमिस्ट लोकांना यश मिळणार आहे. आणि विशेषतः काही गोष्टी ज्या आहेत, विशेषतः या अनपेक्षित फायदा होणं, मग तो फायदा कमी प्रतीचा असेल, पण तो शनी भाग्यात असल्यामुळं एक बऱ्याचशा गोष्टी वाईट होण्यापेक्षा रोखल्या जातील. आणि आपण निर्णय ज्या घ्याल त्या भरपूर चांगले निर्णय घ्याल. तो भाग्यातला शनी आपल्याला बऱ्याच गोष्टी चांगल्या देणार आहे. अचानकपणे काही चांगल्या गोष्टी घडतील, तुमचे निर्णय बरोबर येतील. प्रॉपर्टीच्या दृष्टीने सुद्धा गुरु हा जरी 12वा असला तरी त्याची सुखस्थानावर दृष्टी आहे. तेव्हा फार काही घर्षण, फार काही जीवनात उलट्या सुलट्या गोष्टी होणं, फार काहीतरी टोकाचा त्रास होणं,
अशा गोष्टी या महिन्यात डिसेंबरच्या कर्क राशीच्या व्यक्तींना वाट्याला येणार नाही. मात्र कोणतंही शुभ कार्य, एका नव्या कार्याची सुरुवात, विवाह, साखरपुडा अशी जी काही मंगल शुभ कार्य असतील त्याच्याकरता आपणाला हा महिना प्रतिकूल आहे. तो फक्त 5 तारखेपर्यंतच अनुकूल आहे. तेव्हा या महिन्यात संधी या यशाची अपेक्षा न करता सावधानपणे व्यवहार करणं हे आपल्याला फायद्याचं ठरणार आहे.